अगदी. दादा, एक नट असणं एक वेगळी गोष्ट आहे आणि विनोदी नट असणं एक वेगळी गोष्ट आहे. आपण कितीही नाकारलं तरी समाजाला विनोद हवा असतो, पण विनोदी नट नको करेक्ट असतो. आहे, करेक्ट ही फॅक्ट आपण स्वीकारायला हवी. या फॅक्टकडे तू कसा बघतोस? नाही, अजूनही तू म्हणतोस ते करेक्टच आहे. म्हणजे त्याचं साधं उदाहरण आहे. आता आपल्याकडे बऱ्याचशा स्पर्धा होतात मोठमोठ्या, त्याच्यातनं विनोदी नटाला कधी नट म्हणून म्हणजे एक्सेप्टच केलं जात नाही. पण जेवढा सिरियस काम करणारा नट महत्त्वाचा असतो, तेवढाच विनोदी नटही असतो ना, तोही तसंच काम करत असतो. तर त्याच्यामुळे त्याला जास्तीत जास्त ॲप्रिशिएट तरी निदान करावं एवढीच अपेक्षा आहे. म्हणजे आय थिंक आता ते थोडंसं कमी व्हायला लागलं आहे, तर ते पूर्णपणे बदलावं अशी अपेक्षा आहे. लोकं फार विनोदी नटाला सिरियसली घेत नाहीत. पण हे झालं पुरस्कारांच्या शर्यतीतलं. इंडस्ट्रीत सुद्धा इंडस्ट्रीचा जो काही भवताल आहे, मग ते सगळे त्या सिनेमा असतील, नाटक असेल, मालिका असेल, याच्यात सुद्धा तुला कधी असं जाणवलंय का की विनोदी नटापेक्षा नट श्रेष्ठ आहे? असं कधी जाणवलं नाही, पण कुणी असं बोलून दाखवत नाही. पण ते त्यांच्या वागण्यातनं वगैरे कळतं की बाबा जे सिरियस काम करणारे आहेत ते जरा प्रॉपरली नट आहेत, आणि जे विनोदी काम करणार आहेत ते फक्त स्किट पुरते किंवा इव्हेंट पुरते किंवा फक्त काही विनोदी काम करण्यापुरतेच मर्यादित असतात. तर तसं नाही आहे मुळात. माझ्या मते तर म्हणजे सगळ्यांचंच असं म्हणणं आहे. मी फक्त त्याला दुजोरा देतोय की जेवढं विनोदी नट सिरियस काम करू शकतो तेवढं बेटर दुसरा कुठचाच नट करू शकत नाही, कारण सगळी अंग त्याला माहिती असतात. पण हा फक्त मानाचा प्रश्न आहे की धनाचाही प्रश्न आहे? नाही, सगळ्याच. मान, जिथे मान येतो तिथे धन येतोच, आणि जिथे धन येतं तिथे मान येतोच. तर म्हणजे स्पर्धेमध्येच बघ ना की ती कॅटेगरी सुद्धा विनोदी नटाची एकच कॅटेगरी, ती पण हल्ली हल्ली सुरू केली आहे. पूर्वी तर नव्हतीच. हां, म्हणजे लक्षा मामा असतील किंवा अशोक मामा असतील, त्यांना सुद्धा दुर्लक्षित केलं विनोदी नट म्हणून. तर आमची काय गोष्ट आहे? म्हणजे ज्यांनी देवळं बांधली, ज्यांची आम्ही पूजा करतो, त्यांनाच दुर्लक्षित केलं, तर आमच्यासारख्या विनोदी नटांकडे दुर्लक्ष होणं म्हणजे त्याचं फार काही वाटत नाही.